नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कर्जमाफी याबाबतचे बऱ्याच 2-3 व्हिडिओमधून आपण कर्जमाफीबद्दलची माहिती घेत आलेलो आहोत. परंतु यामध्ये सर्व शेतकऱ्यांकडून म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांकडून एकच प्रश्न विचारला जातो की नियमित शेतकऱ्यांचं काय. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कशा पद्धतीने लाभ दिला जाणार किंवा किती रक्कम मिळणार, हा एक प्रश्न. आणि दुसरा एक आणखी प्रमुख प्रश्न आहे की मयत शेतकऱ्यांचं जर यादीत नाव असेल तर त्यांची केवायसी कशी करायची. या दोन्ही प्रश्नाबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आता प्रमुख गोष्ट, जर एक गोष्ट लक्षात घेतली, रेग्युलर शेतकरी, तुम्ही थंबनेल पाहिला आहे म्हणजे यातून एक गोष्ट लक्षात आहे की नियमित शेतकऱ्यावर आजही अन्यायच होत आहे. प्रत्येक कर्जमाफीच्या घोषणेमध्ये किंवा याआधी झालेल्या कर्जमाफीच्या ज्या कर्जमाफी झाल्या यामध्ये प्रत्येक वेळेस नियमित भरणारा शेतकरी चिरडला जातोय किंवा नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांवरच अन्याय होतोय. तो कशा पद्धतीनं, तर नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच कमी रक्कम दिली जाते. 2019लाही तेच झालं. काही शेतकऱ्यांना मिळाले अद्यापपर्यंत, काही शेतकऱ्यांना 2019 मध्ये ते प्रोत्साहन अनुदानच मिळालं नाही. त्या व्यतिरिक्त परत आता यावर्षी सुद्धा जे नियमित रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपयाचंच अनुदान दिलं जाणार आहे. त्यात कसल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. 1 लाख केलं, 1.5 लाख केलं, 2 लाख केलं असं वारंवार इतर कुणाकुणी सांगितलं जातं. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिलं जाणार आहे. मग तुमचं कर्ज किती आहे. आता यात आणखी एक गोष्ट, जर तुमचं कर्ज 50,000च्या आत असेल तर, किंवा 40,000, 42,000, 39,000, 38,000 अशा पद्धतीच कर्ज आहे, मग तरी 50,000 भेटणार का? नाही भेटणार. या शासनाच्या नियमानुसार जर 50,000च्या कमी रक्कम असेल तर 100% मिळेल. परंतु जर 50,000 रुपयापेक्षा जास्त जात असेल तर हायस्ट तुम्हाला 50,000 रुपये मिळतील. तुमच्याकडे 2 लाख आहे, 3 लाख आहे, 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, तुम्हाला 50,000 रुपयाच्या वर रक्कम मिळणारच नाही. आणि त्याच्या प्लस खाली जर तुमच्याकडे 38, 40, 42, 39, 26, 25 जी काय अमाऊंट असेल ती तेवढीच मिळेल. त्यावेळेस तुम्हाला 50,000 मिळणार नाही. हा रेग्युलर वाल्यांसाठीचा विषय. जे थकीत आहेत त्यांच्या याद्या आल्या, त्यांचं जी प्रक्रिया आहे ती देखील आता सुरू झालेली आहे, यांच्या खात्यावर रक्कम देखील जमा होईल. परंतु या नियमानुसार जे रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत, जे रेग्युलर पीक कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यांच्यावर हा एक अन्यायच म्हणावा लागेल. यामध्ये विविध शेतकरी संघटनाकडून देखील मागण्या केल्या जातात, परंतु शासनाने अद्यापर्यंत अशा पद्धतीची कोणतीही घोषणा किंवा मान्यता दिलेली नाही की 1.5 लाख देऊ, 2 लाख देऊ, 1 लाख देऊ, असं काहीच नाही. फक्त 50,000 रुपये हीच अट आहे आणि हाच नियम त्या ठिकाणी लागू केलेला आहे रेग्युलर वाल्यासाठी. आता यामध्ये तर काही शेतकऱ्यांचं असं झालंय की सेव्हिंग खात्यावर आलेली रक्कम, जे कापसाचं असेल, ऊसाचं असेल, काही असेल, ती रक्कम होल्ड केली बँकेनं. का? तर आधी पीक कर्ज रिन्यू करा. ते पीक कर्ज रिन्यू करून घेतलं आणि त्यानंतर ती रक्कम शेतकऱ्याची होल्ड काढून घेतला. अशा पद्धतीनं काही शेतकऱ्यांचं रिन्यू झालं. म्हणजे आता त्यांच्यावर हा एक अन्यायच म्हणावा लागेल. जास्त बोलण्यापेक्षा या शेतकरी, रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यावर हा एक अन्याय म्हणावा लागेल. बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून याची मागणी केली जाते. यामध्ये 23 लाख शेतकरी पात्र होत आहेत रेग्युलर कर्ज प्रोत्साहन अनुदानामध्ये. मग शासन या शेतकऱ्यांना, 23 लाख शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये एवढंच प्रोत्साहनपर अनुदान सध्या तरी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यापेक्षा जास्त अनुदान मिळेल, 2 लाख मिळेल, 1 लाख मिळेल, हे डोक्यातून काढून टाका. रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये एवढंच अनुदान मिळणार आहे. आणि त्यापेक्षाही पुढची गोष्ट सांगतो, सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये जे थकीत कर्जदार आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे ओटीएस मध्ये बसणारे शेतकरी आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे. आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये जे रेग्युलर आहेत, जे प्रोत्साहन मिळवण्यासाठी पात्र आहेत, त्यांना नंतर प्रोत्साहन दिलं जाणार आहे. मग हे किती वर्ष चालणार आहे? 2 वर्ष, 3 वर्ष, जसं पाठीमागच्या वेळेस जसं झालं तेच आजही होईल. त्यानुसारच रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांवर हा एक मोठा अन्याय म्हणावा लागतो किंवा आहेच. यामध्ये जर शासनानं काही अपडेट केलं, काही नियमामध्ये बदल केला किंवा वाढ केली तर ते वेगळा विषय. परंतु सद्यस्थितीमध्ये तरी 50,000 रुपये रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही एक शिक्षा, प्रोत्साहन म्हणण्यापेक्षा एक शिक्षा म्हणावं लागेल. कारण ज्यांनी रेग्युलर भरलं त्या शेतकऱ्यावर हा अन्याय लक्षात घ्या. त्यामुळं जे काय तुमचे प्रश्न होते की रेग्युलर भरलंय म्हणजे किती लाभ मिळेल किंवा किती रक्कम मिळेल, तर तुम्हाला 50,000 रुपयेच रक्कम मिळणार आहे, ती पण सर्वात शेवटी. आता याबाबत आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की मांडा. मी जास्त याबाबत बोलत नाही किंवा
या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तेवढे बोलताही येणार नाही, परंतु 50,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे हे निश्चित आहे सद्यस्थितीमध्ये. तरी यामध्ये अपडेट आल्यानंतर त्याचं अपडेट देखील आपल्याला दिलं जाईल, परंतु जे काय तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालं असेल. आणि यानंतरचा विषय आणखी एक होता, तो म्हणजे मयत शेतकरी असेल तर, की लाभार्थी आहे, शेतकरी लाभार्थी आहे, कर्जदार आहे, सर्व आहे, परंतु तो मयत आहे, तर त्याची केवायसी कशी करायची. कारण याआधी ओटीपीचा पर्याय होता, मोबाईल कोणापाशी तरी असतोच, तो मोबाईल नंबर चालू आहे, त्यामुळे ती केवायसी केली जात होती, की अनुदानाच्या बाबतीत देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे. परंतु यावेळेस तशी केवायसी होणारच नाही. केवायसी होते यावेळेस फक्त बायोमेट्रिकच्या माध्यमातून. मग केवायसी होणार नाही, मग या शेतकऱ्यांचं करायचं काय. याबाबत आपण डीडीआर ऑफिसला देखील आणि जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी देखील चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी देखील सांगितले की याबाबत अजून शासनानं स्पष्टता दिली नाही की हे कशी कारवाई करायची. बऱ्याच जणांकडून अशी विचारणा केली गेली, परंतु अजून शासनानं याबाबत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळं जर असे शेतकरी असतील किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या शेतकऱ्याचं जर तसं नाव असेल, मयत व्यक्ती, आणि त्या व्यक्तीचं नाव यादीमध्ये आलं असेल, तर याबाबत नेमकं काय अपडेट येतं ह्याची थोडे दिवस वाट पहा. 1, 2, 3, 4 दिवसामध्ये याचं काहीतरी अपडेट शासनाकडून दिलं जाईल. की आता मागच्या वेळेस काय होतं हे आपल्याला माहित आहे. आपण आधी तक्रार करायची, ती तक्राराची जी पावती आहे ती पावती घेऊन आपल्या डीडीआर ऑफिस किंवा जे काही जिल्हा प्रतिनिधी असतील यांच्याशी संपर्क साधायचा, आणि त्यांनी त्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती करून ती केवायसी जी आहे ती वारसाच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने सादर करायची आणि तो लाभ त्या व्यक्तीच्या खात्यावर दिला जायचा. हे मागच्या कर्जमाफीमध्ये. आता यावेळेस देखील तीच प्रणाली असू शकते, यामध्ये काही जास्त बदल होणार नाही, परंतु अद्यापपर्यंत असं स्पष्ट अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं नाही किंवा कोणी सांगितलं नाही. त्यामुळं त्याबाबत सध्या तरी अशी तक्रार करणं किंवा केवायसी करणं सध्या टाळा. जर अशा घटनेत असेल तर, मयत व्यक्तींच्या कर्जमाफी यादीत नाव आलं असेल तरच. बाकी तुम्ही बिंदासपणे ज्यांच्या रेग्युलर आहेत त्यांच्या केवायसी करून घेऊ शकता, परंतु अशा घटकामध्ये तुम्ही थांबू घ्या. सध्या थोडं त्याबद्दलचं काहीतरी अपडेट येऊ द्या, आणि आल्यानंतर परत त्याचे ज्या नियम असतील त्या नियमानुसार तुम्ही नंतर कारवाई करा. हे जे काय 2 प्रश्न होते की नियमित कर्जदारांचं आणि मयत शेतकऱ्यांचं, हे दोन्ही प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, वैयक्तिक प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, कामाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.